नमस्कार मित्रांनो, SRC ट्रेडर्स यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर आज मार्केट गॅपडाऊन ओपन झालेलं आहे. चांगलं गॅपडाऊन ओपन होऊन मार्केट आपल्या सपोर्ट झोनच्या आसपास ट्रेड करत आहे. जेव्हा आजचा ट्रेड आपण सेम काल जसं रिव्हर्सल ह्या झोनमधून आला तसा सेम रिव्हर्सल आजसुद्धा आपण इथून एक्सपेक्ट करतो आहे. म्हणून आज आपण जेव्हाही हा रिव्हर्स मूव चालू होईल त्यावेळी आपण कॉल साईडला एंट्री करायची आहे. त्यासाठी मी इथे 25,050चा कॉल ऑप्शन ॲड करून ठेवलेला आहे. तर आता ही ग्रीन कॅन्डल आहे, ती ग्रीन कॅन्डलवरती VWAPच्या वरती क्लोज झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट कॅन्डलमध्ये आपण एंट्री करणार आहोत. 4 लॉटने एंट्री करत आहोत. याचा स्टॉप लॉस 30 पॉईंटचा राहील आणि टार्गेट 60 पॉईंटचं राहील. म्हणजे 8,000ची रिस्क आणि 16,000चा प्रॉफिट राहील. एक तर यामध्ये आपण SL देऊ किंवा टार्गेट हिट करू. दोन्हीपैकी काही नाही झालं, समजा साईडवेज गेलं तर 3 वाजता आपण ज्या लेवलला आपली पोझिशन असेल त्या लेवलला आपण क्लोज करायचे. या कॅन्डलनं VWAPच्या वरती क्लोज दिलेला आहे. तर आता या नेक्स्ट कॅन्डलमध्ये आपण एंट्री करत आहोत. तर आता 4 लॉटनं आपली पोझिशनमध्ये एंट्री झालेली आहे. तुम्ही बघू शकता 240 समथिंगला आपली एंट्री प्लेस झालेली आहे. तर यासाठी आता आपण स्टॉप लॉस प्लेस करूया. 340ला एंट्री प्लेस झालेली आहे आणि आपण स्टॉप लॉस 30 पॉईंटचा म्हणजे 310चा स्टॉप लॉस आपण सेट केलेला आहे. हे बघा, आता तुम्ही ते बघू शकता की आपण एंट्री केली निफ्टीच्या या लेवलला आणि त्याच्यानंतर एक चांगला मूव आला इथपर्यंतचा. तर एवढ्यामध्ये आपल्याला आपल्या स्क्रिप्टचे 30 पॉईंट भेटले. म्हणजे आपलं फर्स्ट टार्गेट अचीव होऊन वरती गेलं. त्याच्यानंतर 25,300ची जी लेवल आहे त्या लेवलवरून थोडंसं रिजेक्शन आलं. रिजेक्शन आल्यानंतर परत आपली तिथे एंट्री झाली होती. त्याच लेवलला मार्केटने टच केलं. किती वेळा टच केलं? 2 वेळा इथं टच केलं आणि परत त्याच लेवलवरती गेलं. तर ह्या अशा टाईपच्या मार्केटमध्ये काय होतं की आपली सायकोलॉजी हलण्याची शक्यता असते. जर का आपल्याकडे प्रॉपर डिसिप्लिन असेल तरच आपण यामध्ये सर्वाईव्ह करू शकतो. आता समजा मी इथे एंट्री केली, फर्स्ट टार्गेट अचीव झालं, परत माझ्या कॉस्ट आला, परत फर्स्ट टार्गेटला गेला. तर बिगिनर लेवलला काय होतं की आपण एंट्री केल्यानंतर फर्स्ट टार्गेट आलं, त्याच्यानंतर ही जी मोठी रेड कॅन्डल पडलेली आहे ह्या रेड कॅन्डलला आपण पॅनिक होऊन जातो आणि आपण एक्झिट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे समजा एखादा बिगिनर इथे एक्झिट करेल किंवा एखादा बिगिनर काय म्हणेल की परत गेला वरती तर आपण इथे एक्झिट करायचं, परत तो इथे गेला इथं त्याने एक्झिट केलं. पण काही सांगता येत नाही की मार्केट तुम्हाला इथून परत सपोर्ट घेऊन या लेवलचा टार्गेट पण देऊ शकते किंवा इथून फेल जाऊन SL पण देऊ शकते.
आपण आपले रूल सेट करायचे. म्हणजे आज माझा रूल काय आहे की बाबा एंट्री केल्यानंतर एकतर 60 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं किंवा एकतर 30 पॉईंटचा SL द्यायचा. याच्या आधीमध्ये काहीसुद्धा हालचाल करायची नाही. मार्केटबरोबर फाईट करण्याचा अजिबात प्रयत्न करायचा. मार्केट जे देतं आहे ते घ्यायचं. आपल्या हातात फक्त लॉस हँडल करणे आहे. म्हणजे आपण ह्या ट्रेडमध्ये किती रुपयेचा लॉस सहन करू शकतो हे आपण प्री डिफाईन करून ठेवायचं. आता या ट्रेडमध्ये मी 8Kचा लॉस सहन करू शकतो. म्हणजे 8K ही माझी रिस्क झाली आणि मिनिमम प्रॉफिट किती कॅच करणार आहे 16K. एकतर माझं 8K जाईल किंवा एकतर मला 16K येतील. आता याच्यावरती जर का मार्केट गेलं तर आपण ट्रेल करत जे काही भेटेल ते भेटेल. पण मिनिमम आपलं जे काय आहे ते टार्गेट आहे ते 60 पॉईंटचं आहे आणि स्टॉप लॉस जो आहे तो 30 पॉईंटचा आहे. बघूया आता मार्केट काय करते आपल्याला. आता हे बघा, अशा ठिकाणी ज्यावेळी मार्केट आपल्या स्टॉप लॉसच्या जवळ येतं त्यावेळी आपलं डिसिप्लिन डिस्टर्ब होऊ शकतं. म्हणजे आपण पॅनिक होऊन स्टॉप लॉस एडिट करतो आणि तो थोडा अजून वाढवतो. का तर आपल्याला वाटतं की बाबा इथून मार्केट परत रिव्हर्सल जाईल आणि माझा स्टॉप लॉस वाचेल. तर जे काही प्रोसेस आहे, जे काही तुमचे रूल्स आहेत ते तुम्ही स्ट्रिक्ट फॉलो करायला पाहिजे. आता 2 वेळा या ठिकाणी 6500चा लॉस आपल्याला शो होत होता. तरीसुद्धा आपण पॅनिक न होता, स्टॉप लॉस मॉडिफाय न करता स्टिक राहिलो आपल्या प्लॅनवरती. आता बघूया आपण मार्केट आपल्यासोबत काय करते. स्टॉप लॉस देते, परत रिव्हर्स जाऊन टार्गेट देते. आता तुम्ही इथे बघू शकता की ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन का महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळी ट्रेडमध्ये एंट्री केली त्याच्यानंतर आपण जवळपास 9,000 रुपयाचं प्रॉफिट इथं बघितलं. त्याच्यानंतर आपली पोझिशन कॉस्ट टू कॉस्ट आली, म्हणजे 0 रुपीज प्रॉफिट. त्याच्यानंतर परत वरती गेली फर्स्ट टार्गेटजवळ, परत 8,000 ते 9,000 रुपये प्रॉफिट आपण बघितलं. त्याच्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर इथून 25,300 जी लेवल आहे त्या लेवलला थोडासा पेन आहे. इथून रिजेक्शन भेटलं आणि डायरेक्ट आपली पोझिशन गेली मायनसमध्ये. म्हणजे आपल्या स्टॉप लॉसला फक्त 4 पॉईंट्स कमी होते. म्हणजे 314ला मार्केट आलं होतं, आपलं स्टॉप लॉस आहे 310ला. तर या ठिकाणी जवळपास 6,500 रुपयाचा आपण लॉस बघितला होता. त्याच्यानंतर मार्केट परत इथून वरती गेलं, आपल्या कॉस्ट टू कॉस्टच्या पण वरती गेलं, परत फर्स्ट टार्गेटच्या जवळ गेलं. आत्ता परत मार्केट आपल्या पोझिशनच्या एंट्रीच्या वरती ट्रेड करतं. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सस्टेन राहण्यासाठी आपल्याकडे डिसिप्लिन खूप महत्त्वाचं असतं. ट्रेडिंग हा जो एवढा मूव आहे त्या मूवमध्ये आपल्याला आपल्या सायकोलॉजीमध्ये खूप चेंजेस होऊ शकतात. म्हणजे कधी आपल्याला इझी बरं वाटतं, कधी
पोझिशनमध्ये क्वांटिटी ॲड करू वाटतं, तर तसं काही न करता आपण आपल्या प्रोसेस फॉलो करायची. आणि हे जे डिसिप्लिन आहे किंवा ही जी होल्डिंग पॉवर आहे, ही होल्डिंग पॉवर आणि डिसिप्लिनच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये जाऊ शकते. तर बघूया काय होते आपल्यासोबत. आपलं टार्गेट हिट होते की स्टॉप लॉस येते. अजून एक गोष्ट की समजा 3 वाजेपर्यंत ह्या दोन्हीपैकी काही सरी झालं नाही, हा कंटिन्यू साईडवेज समजा असाच राहिला आणि ह्या दोन्हीपैकी काही नाही झालं, तर 3 वाजता आपण ट्रेड जिथं असेल तिथून आपण एक्झिट मारणार आहे. या ठिकाणी आपला आत्ता स्टॉप लॉस हिट झालेला आहे. स्टॉप लॉस हिट होऊन आपल्याला या ट्रेडमध्ये 7,976 रुपयेचा लॉस बुक झालेला आहे. तर आजचा हा ट्रेड पूर्णपणे या लेवलमध्ये साईडवेज गेला आणि त्याच्यानंतर ब्रेक झाला. आपण वेट केला होता. आपलं फर्स्ट टार्गेट 3 वेळा जवळपास आलं होतं, पण आपण सेकंड टार्गेटसाठी वेट करत होतो, जे की आपल्या प्रोसेसनुसार एकतर असेल किंवा एकतर टार्गेट, नाहीतर 3 वाजता ट्रेड क्लोज करणे. तर आता जस्टच असेल हिट होऊन आपला ट्रेड क्लोज झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, ही पोझिशन बुक आहे. ऑर्डर बुकमध्ये ही बाईंगची ऑर्डर, सेलची ऑर्डर. पोझिशन बुकमध्ये 7,976 रुपयाचा लॉस. तर आजच्या ट्रेडचं लॉजिक जे आहे ते तुम्हाला सांगतो. कोणत्या बेसिसवरती मी आज हा ट्रेड प्लेस केला. हा जो झोन आहे हा आपला सपोर्ट झोन आहे आणि हा रेजिस्टन्स झोन होता. तर काल मार्केटने ह्या झोनमध्ये सपोर्ट घेऊन रिव्हर्स दिला आणि एक चांगला मोठा मूव आपण काल कॅच केला होता. तर आजसुद्धा मार्केटने एक मोठा गॅप डाऊन मार्केट ओपन झालं होतं. गॅप डाऊन ओपन होऊन परत तो 25,200च्या लेवलकडे मूव करत होता. बट इथे एक जुना सपोर्ट होता छोटासा, त्याच्या बेसिसवरती या सपोर्टवरती रिव्हर्स मारेल असं माझं प्रेडिक्शन होतं. तर त्यानंतर मी ही कॅन्डल जी आहे, ही कॅन्डल ह्या व्हीवॅपच्या वरती ज्यावेळी क्लोज झाली त्यावेळी ह्या कॅन्डलमध्ये कॉल साईडला एंट्री केली. 25,050च्या कॉल ऑप्शनमध्ये माझी इथं 4 लॉटने एंट्री झाली. इथे जवळपास फर्स्ट टार्गेट माझं अचीव झालं होतं आणि इथे सेकंड टार्गेट म्हणजे ह्या रेजिस्टन्सपर्यंत जाईल असा माझा अंदाज होता. त्यामुळे मी इथे या कॉल ऑप्शनमध्ये एंट्री घेतली. 2 ते 3 वेळा फर्स्ट टार्गेट अचीव झाले. बट आत्ता जस्ट एल जाऊन आपली पोझिशन क्लोज झाली. अशा प्रकारे आजचा ट्रेड आपण 7,976 रुपयाच्या लॉसमध्ये क्लोज करत आहोत.